हाय फ्रेंड्स, आज मी माझा फर्स्ट ब्लॉगची सुरुवात करत आहे. याची सुरुवात मी ओझरच्या गणपतीच्या दर्शनापासून करते. सो आज मी तुम्हाला दाखवते ओझरच्या गणपतीचे दर्शन मी कसे घेतले ते. सो मॉर्निंगला आम्ही पुण्याहून नाशिकला जायला निघालो. त्याच रूटमध्ये ओझरचा गणपती लागतो. इथे रस्ते खूप क्लीन आहेत. सो मी तुम्हाला फर्स्ट दाखवते पार्किंग एरिया. इथे पार्किंग एरिया खूप मोठा आहे. सो पार्किंगचं तुम्ही टेन्शन नका घेऊ इथे जर येताना. सो हे बघा पार्किंग एरिया. इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि इथे खूप जास्त क्लीन आहे. सो इथे एकदम शांतता असल्यामुळे तुमचं मन फ्रेश होईल. आणि इथून आतमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बाजूला इथे तलाव आहे. तो तलाव मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला दाखवते. आता जर तुम्ही इथून आतमध्ये जाल तेव्हा तुम्हाला खूप सारे शॉप्स मिळतील जिथे देवाचं गोष्टी, त्याच्यानंतर देवाचे पूजेचे साहित्य ते सगळे तुम्हाला इथे मिळतील. आणि काही शॉप्स आहेत जे तुम्ही ब्रेकफास्ट किंवा लंच वगैरे करू शकतात इथे. सो आणि इथे भक्तनिवास पण आहे. इथे तुम्ही राहायची पण तुमची व्यवस्था तुम्ही इथे करू शकता. शॉप्स पाहिलेत की जुहीला काही ना काही घ्यायचं असतं. बट आम्ही तिला सांगितले जेव्हा दर्शन झालं की दर्शनवरून येताना तुला आम्ही नक्की काहीतरी घेऊ. सो ती शांत आहे. इथे गणपतीच्या मंदिराच्या अगोदर हनुमानाचं छोटं मंदिर आहे. आतमध्ये मंदिर पूर्ण दगडाचं बनलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे आतमध्ये थोडंसं थंड वाटतं आणि खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि शांतता पण भरपूर आहे इथे. आणि इथे फोटो काढण्यास ॲक्च्युली मनाई आहे. खूप मध्ये गेल्यानंतर जिथे देवाचं देवाचं स्थान आहे तिथे जर तुम्ही गेलात तर तिथे फोटो काढण्यास मनाई आहे. म्हणून मी तुम्हाला देवाचं ॲक्च्युली मूर्ती दाखवू शकत नाही, पण मी बाजूचा सगळा परिसर तुम्हाला दाखवते. ज्या पण वेळेस आम्ही बाहेर फिरायला येतो जुही खूप जास्त खुश असते, कारण तिला फिरायला खूप जास्त आवडतं. बिकॉज तिला माहिती आहे फिरायला गेलं म्हणजे मला काही ना काही वेगळं खायला मिळेल. ॲक्च्युली घरातही देतोच, बट तिला बाहेरच्या गोष्टी खायला भरपूर आवडतात. देवाची मूर्ती मी तुम्हाला दाखवू शकली नाही. आता पुढे थोड्या वेळानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला. आम्ही खूप सकाळी 7 वाजता निघालो होतो. सो भूक लागली होती. इथे एक हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट केला. मिसळपाव आणि डोसा जुईचा फेवरेट आहे. जिथे जाल तिथे ती डोसा खाते. आणि इथे जर तुम्ही मागे बघाल तर इथे सुद्धा तुम्हाला पार्किंगची जागा आहे. इथे सुद्धा तुम्ही गाडी पार्क करू शकता. ती कवर पार्किंग आहे आणि ही अनकवर पार्किंग आहे. इतकाच फरक आहे. हा तो तलाव जो तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलली होती. हा तलाव खूप मोठा आहे. इथे भरपूर प्रसन्न वाटतं. आणि आम्ही आता रिटर्नच्या जर्नीला निघालो आहे. आम्ही आता चाललो आहे नाशिकला. सो बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.